हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, हा व्हिडिओ मी आधी शूट केलेला होता आणि मग मला देवीला पण नैवेद्य दाखवायचे आहे आषाढ महिन्यामधले. तर मग चला, तुमच्यासोबत पण मग मी शेअर करणार आहे. तर मग येथे मी सर्वात प्रथम आता गूळ घेतलेला आहे. तर मग आपल्याला नैवेद्य हे गोड चाणक्यांचेच दाखवायचे आहे. तर चला, तुमच्यासोबत पण मग मी शेअर करणार आहे. तर कसे बनवायचे, काय, सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर येथे मी सर्वात प्रथम आता गूळ घेतलेला आहे आणि गूळ थोडासा कट करून घेतला आणि मग त्यानंतर आता गोड चाणक्यांसाठी गूळच लागत असतो. तर मग मी येथे एक थोडं मोठं पातेले घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर मग आपल्याला त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ छान असं वितळेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाणी आणि ते सर्व. मग त्यामध्ये मग मी थोडी बडीशेप पण टाकलेली होती. तर बडीशेप टाकल्यानंतर खूप छान असं त्याचं फ्लेवर लागत असतो. तर मग बडीशेप थोडी टाकलेली होती मी. तर मग हे सर्व काही पाणी मग आता मला सर्व उकळून घ्यायचं आहे. छान असं उकळलेलं होतं पाणी पण. बडीशेप त्यात छान अशी उकळून घ्यायची आणि त्याचा फ्लेवर पण असा उतरेपर्यंत आपल्याला छान पाणी पण उकळून घ्यायचं आहे. आणि मग पाणी असं छान असं उकळल्यानंतर मग ते पाणी आपल्याला छान ढवळून घ्यायचं. मग त्यानंतर आपल्याला मग ते पाणी गाळून पण घ्यायचं आहे. तर मग एका भांड्यामध्ये आपल्याला ते पाणी गाळून घ्यायचं आहे एका चाळणीनं. तर मग छान असं पाणी पण गाळून घ्यायचं आणि मग त्यानंतर मग आपल्याला परत त्या पातेल्यामध्ये पाणी टाकून आणि परत खिशी घ्यायची आहे. तर येथे मी खिरीसाठी तांदूळ पण काढलेले होते. तर थोडेच तांदूळ घेतलेले होते खिरीसाठी. तर मग आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी. तर मग एका कढाईमध्ये थोडंसं तांदूळ भाजण्यासाठी गावठी तूपच टाकलेलं आहे. तर मग आता सर्व तांदूळ त्यामध्ये टाकून घेतलेले आहे मी. तर मग आता छान असं तांदूळ पण भाजत आलेले होते. तर तुम्ही बघू शकता, तर छान असे फुगलेले पण होते तांदूळ आणि मग लहायांसारखेच तांदूळ पण भाजलेले होते. तर तुम्ही बघू शकता, छान असे भाजलेले होते. मग तांदूळ भाजल्यानंतर मग एका छोट्याशा कटोरीमध्ये पाणी पण घेतलेलं होतं मी. तर मग त्या पाण्यामध्येच थोडा वेळ मी तांदूळ भिजत ठेवलेले होते. तर छान असे भिजल्यानंतर छान अशी खीर पण होत असते. तर मग येथे मी आपल्याला खिशी घ्यायची आहे. तर मग येथे मी पीठ गाळून घेत आहे. तर छान असं पीठ पण चाळणीनं चाळून घेतलं आणि मग त्यानंतर आता सर्व काही पीठ आता जे उकळलेलं पाणी आहे त्यामध्ये आता खिशी घ्यायची आपल्याला. तर मग पातेलं गॅसवरतीच होतं. तर मग मी येथे सर्व काही पीठ टाकून घेतलेलं होतं. गरम गरम असतानाच असं आपल्याला खिशीच घ्यायची आहे. तर मग सर्व एका आता लाटण्याच्या साहाय्यानं असं थोडंसं ढवळून पण घ्यायचं. छान असं खिशी तयार होत असते. तर मग मऊसूत आपल्या चाणक्या बनत असतात. तर मग येथे मस्त छान असं मी लाटण्याच्या साहाय्यानं असं हलवून घेत आहे. तर मग त्यानंतर मग एका परातीमध्ये मग आता सर्व काही पीठ काढून घेतलं आणि छान असं हाताने आता मळून घेत आहे मी. तर थोडंसं खाली आपल्याला परातीमध्ये तेल टाकायचं आणि मग त्यामध्ये पीठ टाकल्यानंतर मग छान असं मळता पण येतं आपल्याला. म्हणजे खाली चिकटत पण नाही आणि छान असं मळलं पण जातं. तर मग त्यानंतर मग सर्व असं दाबून दाबून मळून घेतलं मी आणि मग त्यानंतर मला खीर पण बनवायची होती. तर मग थोडं पीठ आता भिजत ठेवलेलं आहे मी थोड्या वेळ आणि मग त्यानंतर चाणक्या बनवायच्या आहे. तर मग इथे खिरीसाठी मी मसाला पण आणलेला होता खिरीचा. तर हे पाकिट आपल्याला दुकानामध्ये पण मिळत असतं. तर खिरीचा मसाला, मिक्स मसाला भेटतो. तर मग त्यानंतर मी थोडंसं ते दुधामध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं. आता येथे खिरीसाठी जे जे ड्रायफ्रूट्स लागतात ते मी सर्व काही काढून घेतलेले आहे. तर मग येथे खोबरं, बदाम आणि पिस्ते, परत काजू आणि हे सुंठ वेलचीचंच कूट आहे. तर मग तो आहे ना थोडा साखरेमध्ये बारीक केलेला होता. तर तो साखर थोडीशी वितळलेली होती ना, त्यामुळे असं थोडं घट्ट दिसतं. तर मग आता हे सर्व काही खोबरं मला मिक्सरनं बारीक करून घ्यायचं होतं. तर मग एका पातेल्यामध्ये मी थोडं तूप पण टाकून घेतलेलं होतं खीर बनवायसाठी. तर मग ते पातेल्यामध्ये जे तूप टाकलेलं होतं त्या पातेल्यामध्येच आता हे खोबऱ्याचं मिक्सरमध्ये दळलेलं आहे ना, तर त्यामध्ये तुपामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर मग आता येथे जे तांदूळ भिजत ठेवलेले होते ना, ते तांदूळ आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. छान असे बारीक करून घ्यायचे, बारीक असे. मग त्यानंतर जे आपण खोबरं टाकलेलं होतं तुपामध्ये, तर त्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं.
तर छान असं ढवळत राहायचं ते, म्हणजे घट्ट होत नाही तोपर्यंत. मग पटकन असं ढवळून घ्यायचं, म्हणजे नाही तर खाली तळाला चिकटून बसतं. तर मग आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं, थोडं पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये. मग त्यानंतर जे जे ड्रायफ्रूट्स आपल्याला बनवलेले होते ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर मग छान असं उकळी येईपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचं, म्हणजे घट्ट नाही होणार. मग तोपर्यंत त्यात ते जे घट्टपणा आहे तो पूर्ण असं जाईपर्यंत आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे. आता इथे थोडं घट्टपणा येत चालला का मग लगेच आपल्याला त्यामध्ये दूध ओतून घ्यायचं आहे. तर मग छान असं दूध ओतल्यानंतर मग आपल्याला सर्व काही असं ढवळून घ्यायचं आहे. तर मग खीर होतच होती. तर मग त्यानंतर मी येथे शंभूला आणि स्वराला पण चहा ठेवलेला होता. तर दोघांना पण आता येथे चहा देत आहे मी. तर मग त्यांचा पण चहाचा टाईम झालेला होता, त्यामुळे मग आता मी त्यांना चहा पण देत होते. चला. शंभूला चहा दिल्यानंतर मग स्वराला पण चहा दिलेला होता. तर मग तिच्या हातामध्ये कप दिला आणि ती आता येथे चहा पिण्यासाठी बसलेली होती. आणि खिरीचा जो मसाला दुधामध्ये थोडा भिजत ठेवलेला होता ना, तो आता त्या खिरीमध्ये आता छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्याला छान असा कलर पण येतो आणि घट्टपणा पण येतो खिरीला छान असं. तर तुम्ही बघू शकता, तर खीर पण छान अशी घट्ट झालेली होती. तर मग त्यानंतर मग जे आता पीठ भिजत ठेवलेलं होतं थोडंसं, तर मग आता मी येथे सर्व काही असं लाटून घेणार आहे. आणि मग त्याच्या अशा गोल चाणक्या बनवून घ्यायच्या आहे आपल्याला. खिशीचे आपल्याला गोड चाणक्या करायच्या असल्या तर छान असं पीठ पण नरम राहतं, त्यामुळे खिशीच्या केल्यानंतर मग पटकन असं लाटलं पण जातं. तर मग आपल्याला ज्या प्रमाणात असं जाड पातळ चाणक्या बनवायच्या आहे त्या प्रमाणात आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. तर मग इथे मी आता झाकणाच्या साहाय्यानंच आता गोल असं बनवून घेत आहे. तर मग आपल्याला नैवेद्य पण दाखवायचे आहे आणि घरी पण असं गोल छोट्याशा चाणक्या बनवून घ्यायच्या आहे मला. तर मग सर्व काय याच पद्धतीने मी आता सर्व चाणक्या बनवून घेणार आहे. मग त्यानंतर आपल्याला तेलामध्ये हे सर्व काही तळून घ्यायचं आहे. येथे चाणक्यांचं मी खाली बसूनच करत होते, लाटत होते. तर मग ते शंभू आणि स्वरा पण येथे खेळण्यासाठी आलेले होते. तर त्यांचं मन मध्ये मध्ये चाललेलं होतं. तर मग ते पण स्वरा तर बोलत होती मला बनवायचे आहे. तर नाही म्हटलं तू नको बनवू, नाही तर शंभू पण मागेल. त्यामुळे मग त्यांना दोघांना मग खेळायला बसवलेलं होतं. तर त्यानंतर मग माझं लाटायचं झाल्यानंतर मग सर्व काही आता इथे तळून घ्यायचं आहे मला. आणि सर्व काही मी बसल्या बसल्या सर्व लाटून घेतलेले आहे. आणि आता येथे मग तेल गरम केलेलं आहे. तर सर्वात प्रथम आता कुरडई पण तळून घ्यायची आहे. तर मग खरकटं तेल व्हायच्या आधी सर्वात प्रथम आपल्याला कुरडई तळून घ्यायची असते. तर नाही तर ती कुरडई उठत नाही, त्यामुळे मग खरकटं तेलाच्या आधीच आपल्याला कुरडई पण तळून घ्यायची आहे. तर मग त्यानंतर कुरडई तळायची झाल्यानंतर मग येथे मी नागलीच्या पापड्या पण तळून घेणार आहे. छान अशी कुरडई पण तळलेली होती आणि आता येथे नागलीच्या पापड्या पण छान अशा तळलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मग त्यानंतर सर्व काही मग आता कुरडई पापड्या तळून घेतलेल्या आहे. आणि मग आता मला इथे चाणक्या पण तळायच्या आहे. तर मग सर्व तळून घेतल्यानंतर मग आता मी इथे चाणक्या तळण्यासाठी घेतलेल्या आहे. तर मग तुम्ही आता इथे बघू शकता. तर तेलामध्ये टाकल्याच आता किती छान अशा फुगू राहिल्या. तर छान अशा टम्म फुगतात. तर तुम्ही बघू शकतात खिशीच्या केल्यानंतर छान असं चाणक्या पण फुगत असतात. तर एकदा तुम्ही खिशीच्या ट्राय करून बघा. तर छान अशा तळल्या पण होत्या खरपूस. छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर मग ब्राऊन रंग आल्यानंतर मग कढाईमधून बाहेर काढून घ्यायच्या. तर मग सर्व काही माझ्या चाणक्या तळायच्या पण झालेल्या होत्या. आणि येथे सर्व आता नैवेद्य पण भरून घेतलेले होते मी. तर मग नैवेद्य केल्यानंतर सर्व भरून घेतल्यानंतर आपल्याला येथे सर्वात प्रथम म्हणजे तुळशीचे पानं सर्व नैवेद्यावर ठेवायचे असतात. म्हणजे तुळशीचे पानं नैवेद्यावरती ठेवल्यानंतर मग आपला नैवेद्य हा देवापर्यंत पोचला जातो असं म्हणतात. मग सर्व काही नैवेद्यावरती मी आता तुळशीचे पानं ठेवून घेत होते.
आणि मग आता येथे सर्व काही नैवेद्य भरून रेडी पण झालेले होते आणि आता शंभूला आणि स्वराला पण तयार केलं आणि आता सर्व काही आम्ही निघालेलो होतो देवीच्या मंदिरामध्ये. तर मग येथे देवीच्या मंदिरामध्ये पण आलेलो होतो. तर तुम्ही देवीची मूर्ती बघू शकता, किती छान अशी देवीची मूर्ती पण सजलेली आहे. तर मग आता येथे मला ओटी भरण पण करायचं होतं. आषाढ महिन्यामध्ये देवीला ओटी भरण केलेलं चांगलं असतं. तर मग मी येथे सर्वात प्रथम आता ओटी भरण करायचं आहे मला. तर मग येथे मी हळदी कुंकू लावून आता देवीला ओटी देत होते. तर तेथल्या पुजारी काकांनी मग आता देवीची ओटी भरून घेत आहे ते. तर मग तुम्ही बघू शकता. तर चला, तुम्हाला पण आता देवीचं दर्शन होईल. मग त्यानंतर मग नैवेद्य पण तेथे नैवेद्याला पण पाणी फिरवून घेतलेलं. आतमध्ये नैवेद्य दाखवू नाही देते. तर मग त्यानंतर मी सर्व नैवेद्यांना तेथे देवी पुढं पाणी फिरवून घेतला आणि मग आता बाहेर नैवेद्य ठेवण्यासाठी आणलेले होते. तर तुम्ही बघू शकता. तर मग येथे मी आता सर्व देवांना, बाहेरच्या देवांना, सर्व देवांना आता नैवेद्य ठेवायचे आहे मला. तर मग सर्व इथे गणपती आहे समोरच, देवीच्या समोरच गणपती आहे. तर मग गणपतीला पण नैवेद्य ठेवलेले आहे. आणि मग येथे सरस्वती, महालक्ष्मी, संतोषी माता ह्या 3 देव्या आहेत. तर त्या 3 देव्यांना पण येथे नैवेद्य ठेवून घेतलेला आहे. आणि मग येथे शंकराचंच मंदिर आहे. तर मग छान असं शंकराचं पण मंदिर आहे देवीच्या मंदिरामध्येच तेथे. तर मग येथे शंकराच्या मंदिरामध्ये पण मग मी आलेले होते. तर मग येथे पण नैवेद्य ठेवून घेतलेला होता. तर मग तुम्ही आता संध्याकाळच्या वेळचा परिसर बघू शकता. तर खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस आल्यानंतर. तर मग येथे छान असं परिसर पण आहे. तर मग त्यानंतर मग आम्हाला घरी पण जायचं होतं. त्यामुळे मग आता आम्ही स्वरांते मंदिरामध्ये बसलेले होते. तर मग मी येथे सर्व काही नैवेद्य दाखवून घेतले आणि मग आता आम्हाला घरी पण निघायचं आहे. मग तेथले सर्व काही नैवेद्य वगैरे दाखवायचं झाल्यानंतर मग आम्ही आता घरी निघालेलो होतो. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.